राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपला मोर्चा आता जेनझीकडे वळवलाय। सरसंघचालकांनी जेनझींसोबत संवाद साधताना केंद्र सरकारचे कान टोचले। नेमकं भागवत काय म्हणाले? जंतर मंतरवीर आंदोलनाला देशविरोधी ठरवणाऱ्यांना काय म्हटलंय? तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनीही डॅमेज कंट्रोलसाठी काय मास्टर प्लॅन आखलेला आहे त्यावरचा हा खास रिपोर्ट। संघदक्ष जेनझी लक्ष। भागवत म्हणतात चुकलं म्हणूनच जेनझींचं आंदोलन। जेनझींसाठी फडणवीसांचाही मास्टर प्लॅन। सीजेपीच्या आंदोलनानंतर बदलत्या राजकीय आणि सामाजिक प्रवाहात नव्या पिढीला विशेषतः जेनझी आणि जेन अल्फा या तरुण वर्गाला आपल्या विचारांशी जोडून घेणं प्रत्येक राजकीय पक्षाला महत्त्वाचं वाटतं। अशातच सत्ताधाऱ्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपलं लक्ष जेनझींकडे वळवलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी जेनझी आणि जनरेशन अल्फाशी संवाद साधला। यावेळी त्यांना सीजेपीच्या आंदोलनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उघडपणे आंदोलनाला समर्थन दर्शवलं। तसंच व्यवस्थेत चुकल्यामुळेच आंदोलनाची वेळ आल्याचंही अधोरेखित केलं। आंदोलन देशविरोधी नसल्याचंही त्यांनी नमूद केलं। इसमें आप मानेंगे कि संवाद यदि पहले से ही शुरू हुआ होता तो ये बाद में विषय ज्यादा ऊपर जाता ही नहीं। जो नहीं होना चाहिए वो जब होता है तो कहीं ना कहीं इसमें चूक हो जाती, तभी होता है। किसकी है क्या है ये अलग बात है, लेकिन कमी तो रही है, ठीक हो जाएगी, करनी चाहिए, ऐसे मैं मानता हूँ। मैं कह रहा हूँ कि जेन जी अगर एजिटेशन कर रही है तो एंटी नेशनल तो है नहीं, अपने लोग हैं, अपनी नेक्स्ट जनरेशन है। जी सर, इस अपनेपन से डायलॉग का साथ मैंने बोला अपनापन चाहिए, संबंध चाहिए, वो हमारा संबंध है। दुसरीकडे सीजेपीच्या आंदोलनानंतर मोठ्या संख्येनं नाराज असलेल्या जेनझी तरुणांना पुन्हा भाजपकडे वळवण्यासाठी फडणवीस सरकारनं डॅमेज कंट्रोल प्लॅन आखलाय। रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता या विभागाच्या वतीनं 31 मार्च 2027 पर्यंत 1000 रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे। अपस्किलिंगची गरज असणारे तरुण आणि सामाजिक संस्थांशी संपर्क साधून रोजगार मेळाव्याचा विस्तार होणार आहे। प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात रोजगार मेळाव्याची माहिती देण्यात येईल। तरुणांना तज्ञ व्यक्ती आणि एनजीओच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येईल। पहिल्या आठवड्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, शिष्टाचार, बायोडेटा तयार करणं आणि संभाषण कौशल्यावर भर असेल। दुसऱ्या आठवड्यात ॲप्टिट्यूड टेस्टनुसार इलेक्ट्रिसिटी, प्लंबिंग, रिसेप्शनिस्ट आणि मार्केटिंग क्षेत्रात थेट प्रात्यक्षिकं दिली जातील। केवळ रोजगार मेळावे आयोजित न करता उमेदवारांना पूर्व प्रशिक्षणही देण्यात येईल। रोजगार मेळाव्यापूर्वी उमेदवारांना 2 आठवड्यांचं कौशल्य आणि पूर्व रोजगार प्रशिक्षण मिळणार आहे। योग्य मार्गदर्शन मिळाल्यास मेळाव्यामधील निवडीचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढेल। नियोजन आणि अंमलबजावणीसाठी संबंधित विभागाचे अधिकारी आणि प्रदेश समन्वय समिती यांनी एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना केल्या आहेत। दरम्यान जेनझींसोबत संवाद साधण्याच्या भूमिकेवर काँग्रेसनं संघ आणि भाजपवर निशाणा साधलाय। जे देशद्रोही म्हटलं जेनझींना, जेन अल्फांना, ज्या पद्धतीनं या सरकारनं पाकिस्तान परस्त, तिथे देशाचे तुकडे व्हायचे नारे लावले, अशा पद्धतीचा खोटा नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न केला। तुम्ही जर चर्चा करत आहात याचा अर्थ स्पष्टपणे हा होतो की तुम्हाला हे मान्य आहे, नाहीतर मग तुम्हाला हे मान्य नसेल तर मग तुम्ही चर्चा कशाची करतात आहे? चर्चा तुम्ही देशद्रोही लोकांशी करतात का? एकीकडे संघ विचारांच्या माध्यमातून नव्या पिढीला राष्ट्रवादाशी जोडण्याचे वैचारिक प्रयत्न संघाकडून केले जात आहेत, तर दुसरीकडे हाताला काम आणि रोजगाराची हमी देऊन जेनझींचा रोष कमी करण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे। मात्र संघाचा संवाद आणि भाजप सरकारचं डॅमेज कंट्रोल जेनझींचं मन वळवण्यात यशस्वी होणार का, याबाबतही उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।